नमस्कार फ्रेंड्स, ऑल हेल्प इन मराठीमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया आपण आम्हाला रिचार्ज करून किंवा ऑनलाईन LML मार्केटिंग करून कशा प्रकारे पैसे कमविता येतील. तर फ्रेंड्स, चला आपण एक वेळ बघून घेऊया की आम्हाला ऑनलाईन अर्निंग कशी करायची आहे आणि तेही एकदम फ्रीमध्ये. तर चला फ्रेंड्स, आजच्या टॉपिककडे जाऊया. एक खूप चांगली वेबसाईट आहे आणि एक खूप चांगली कंपनी आहे जिच्यापासून आम्ही बराच काही पैसा कमवू शकतो आणि बरेच काही अवॉर्ड सुद्धा मिळवू शकतो. तसे तर खूप कंपन्या आहेत LMM मार्केटिंग करिता, पण ही एकमेव कंपनी आहे जिच्याकडून आम्ही पार्ट टाइम जॉब केले तरीही बराचसा पैसा कमवू शकतो. आणि या कंपनीमध्ये थोडीफार प्रगती जर केली तर आम्हाला लाईफ टाइम पैसा सुद्धा पुरविते. पण मित्रांनो, हे एवढेही सोपे नाहीये. पण बरेचसे असेही लोक आहेत ते आजही या कंपनीकडून पैसा कमवित आहेत आणि फुल टाइम वर्क सुद्धा करत आहे. काही असेही आहेत त्यांनी आजपर्यंत कंपनीमध्ये काम केले होते आणि आज ते कुठलेही काम न करता एकदम फ्री मध्ये लाखो रुपये कमवित आहेत. तर फ्रेंड्स, ही कंपनी कुठली आहे नेमकी? फ्रेंड्स, ही माय रिचार्ज कंपनी आहे आणि आमच्या देशामधलीच कंपनी आहे. तर फ्रेंड्स, ही कंपनी 2010 पासून जवळपास कार्यरत आहे आणि 2010 पासून या कंपनीने LML मार्केटिंग मध्ये बरीचशी प्रगती केलेली आहे. तर फ्रेंड्स, या कंपनीचे नाव आहे माय रिचार्ज. फ्रेंड्स, ही खूप बढिया कंपनी आहे आणि याच्यामध्ये बरेचसे रिटेलर आहेत, डिस्ट्रीब्युटर आहेत आणि ते आजही खूप काही पैसा कमवत आहेत आणि आपल्या टीमला बरोबर हँडल करत आहेत आणि खूप काही पैसा कमवित आहेत. तर चला मित्रांनो, एक वेळा कंपनीचे फीचर्स बघून घेऊया की नेमकी आम्हाला कंपनी काय देत आहे आणि या कंपनीमध्ये आम्हाला काय करायचे आहे आणि आम्ही इथून कशा प्रकारे अर्निंग करू शकू. तर चला फ्रेंड्स, आजच्या टॉपिककडे जाऊया. आणि हो फ्रेंड्स, माझे नाव विकास चौधरी आहे आणि ऑल हेल्प इन मराठीमध्ये पुन्हा एक वेळा आपलं स्वागत आहे. फ्रेंड्स, आपण अजूनही आमचे व तुमचे ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नाही तर आपण इथे बघू शकता. फ्रेंड्स, एक लाल कलरचे सबस्क्राईब बटन आहे इथे. पण इथून आमच्या व तुमच्या ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया बद्दल बरीचशी माहिती आहे, आपण इथून पाहू शकता आणि शिकू शकता. तर फ्रेंड्स, आपण सबस्क्राईब करा, पाहत राहा आणि शिकत राहा. तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळ बघून घेऊया की आम्हाला माय रिचार्ज मध्ये नेमके कुठले ऑप्शन्स आहेत अर्निंग करिता. आम्हाला या कंपनीमध्ये जॉईन होण्याकरता काय करावे लागेल? तर मित्रांनो, या कंपनीमध्ये जॉईन होण्याकरता आमच्याकडे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे फ्री मध्ये जॉईनिंग आणि दुसरा मार्ग म्हणजे पेड जॉईनिंग. तर फ्रेंड्स, आपण एक वेळ फ्री मध्ये जॉईनिंग केले तर आम्हाला कुठला फायदा होईल हे बघूया. फ्रेंड्स, आम्हाला इथे पेड जॉईनिंग जर केली तर आम्ही डायरेक्टली या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर किंवा एक रिटेलर. तर फ्रेंड्स, आम्ही जर इथे पेड जॉईनिंग केली तर पेड जॉईनिंगने आम्ही इथे या कंपनीचे एक रिटेलर किंवा डिस्ट्रीब्युटर बनून जाऊ. तर फ्रेंड्स, आम्हाला इथे पेड जॉईनिंग करण्याकरता इथे आम्हाला 1800 रुपये द्यायचे काम पडत आहे आणि 1800 रुपये दिल्यानंतर फ्रेंड्स आम्हाला आमचे 1800 रुपये परत मिळतील. तर मित्रांनो, आम्हाला आमचे 18 प्रकारे सुरुवातीला आम्ही जॉईन केल्यानंतर लगेच आम्हाला आमच्या ई-कॉमर्स वॉलेट मध्ये 600 रुपये मिळतील आणि आमचे राहिलेले एकूण 1200 रुपये पूर्ण आम्हाला 12 महिन्यात मिळतील. म्हणजेच प्रत्येक महिन्याला 100 रुपये आमच्या वॉलेट मध्ये जमा होतील. तर मित्रांनो, हे सुद्धा एकदम फ्री आहे. तर मग चला फ्रेंड्स, आपण एक वेळ फ्री जॉईनिंग बघून घेऊया की फ्री जॉईनिंग मध्ये आम्हाला कुठली वैशिष्ट्ये, फ्री जॉईनिंग मध्ये आम्हाला कुठले बेनिफिट मिळतील. मित्रांनो, आम्ही जर फ्री जॉईनिंग केले तर आम्हाला कुठल्याच प्रकारचे बेनिफिट मिळणार नाही. म्हणजेच मित्रांनो, आमचे थर्ड पार्टी ॲक्टिवेशन होईल आणि आम्ही जेवढे काही स्पॉन्सर केलेत किंवा कुठल्याही प्रकारचे रिचार्ज, हॉटेल बुकिंग, रेल तिकीट बुकिंग इत्यादी केल्यास त्यावरील सर्व बेनिफिट ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले त्या रिटेलरला मिळेल. पण आम्ही त्यांच्या सर्व काही ई-कॉमर्स सुविधा आहेत त्यांचा पूर्णपणे लाभ घेऊ शकतो. फ्री मध्ये जॉईनिंग केल्यास आम्हाला काहीही बेनिफिट मिळणार नाही. हे झाले आमचे फ्री जॉईनिंग. पेड जॉईनिंग जे आहे ते आपण एक वेळ बघूया की पेड जॉईनिंग मध्ये आम्हाला होणारे जे बेनिफिट आहे ते कोणते आहेत. तर मग आपण एक वेळ पेड जॉईनिंग पाहूया. पेड जॉईनिंग म्हणजेच आम्ही स्वतःच एक रिटेलर किंवा डिस्ट्रीब्युटर झालेले आहोत. काही वेळाकरता आम्ही कंपनीला 1800 रुपये देऊन जर जॉईनिंग केले तर आम्हाला मिळणारे बेनिफिट म्हणजेच इन्कम. प्रत्येक महिन्याला जर 1000 रुपयाचे रिचार्ज केले तर आम्हाला 2.5% म्हणजेच 2.5% कमिशन मिळेल. ई-कॉमर्स किंवा रिचार्ज वर आम्हाला इथे 2.5% कमिशन मिळत आहे. इथे बऱ्याचशा सुविधा आहेत. इथे हॉटेल बुकिंग आहे, फ्लाईट बुकिंग आहे, रेल तिकीट बुकिंग आहे, नंतर हॉलिडे बुकिंग आहे. इथे बरेचसे ऑप्शन्स आहेत. तुम्ही इथून लाईट बिल, टेलिफोन बिल सर्व काही इथून पे करू शकता. पण त्याच्यावर मिळणारे जे कमिशन आहे आपण समोर बघूया. तर मित्रांनो, आम्हाला इथे नेमक्या कुठल्या सुविधा मिळत आहेत ते पाहूया.
फ्रेंड्स आम्हाला इथे प्रीपेड मोबाईल रिचार्ज सुविधा मिळत आहे, पोस्टपेड बिल पेमेंट पे करायला मिळत आहे, लँडलाईन बिल सुद्धा आहे, डाटा रिचार्ज प्लस सेल, इन्शुरन्स बिल पेमेंट, एअर तिकीट बुकिंग, हॉटेल बुकिंग, हॉलिडे बुकिंग, कार बुकिंग, बस बुकिंग, मनी ट्रान्सफर, ई कॉमर्स, ऑनलाईन शॉपिंग इत्यादी आम्हाला इथे मिळत आहेत. आम्हाला इथे या सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील. तर मग चला आपण इथे एक वेळ पाहूया आम्हाला इथे या सर्व सुविधांवर नेमके ई कॉमर्स सुविधांवर किती इन्कम किंवा किती पार्ट टाइम जॉब केल्यास इन्कम कसे मिळेल. मोबाईल रिचार्ज केल्यास 2.5% इथे कमिशन मिळत आहे, म्हणजेच 2.5% कमिशन मिळत आहे. म्हणजेच मी 100 रुपयाचे रिचार्ज केले तर आम्हाला इथे 2.5 रुपये कमिशन मिळत आहे. आम्ही एका दिवशी एकूण 1000 रुपयाचे रिचार्ज केल्यास आम्हाला रिचार्जवर 2.5% म्हणजेच 25 रुपये कमिशन मिळत आहे एका दिवसात. तर हे झाले आमचे रिचार्ज इन्कम. आम्ही येथून DTH सुद्धा रिचार्ज करू शकतो. आम्ही येथून कुठल्याही प्रकारचे DTH रिचार्ज सुद्धा करू शकतो. आम्हाला इथे सुद्धा 2.5% कमिशन मिळत आहे. येथून लँडलाईन बिल सुद्धा पे करू शकतो. डाटा रिचार्ज आहे त्याच्यावर सुद्धा आम्हाला 2.5% कमिशन मिळत आहे. इन्शुरन्स बिल पेमेंट आहे ते सुद्धा आम्ही इथून करू शकतो. एअर तिकीट बुकिंग आहे त्याच्यावर सुद्धा आम्हाला इथे 2% कमिशन मिळत आहे. नंतर फ्रेंड्स हॉटेल बुकिंग आहे, हॉटेल बुकिंग वर सुद्धा आम्हाला 2% कमिशन आहे. हॉलिडे बुकिंग आहे, हॉलिडे बुकिंग वर सुद्धा आम्हाला 2% कमिशन आहे. बस बुकिंग वर सुद्धा आम्हाला 2% कमिशन आहे. मनी ट्रान्सफर याच्यावर सुद्धा आम्हाला थोडाफार कमिशन आहे. अन्य ई कॉमर्स सुविधा आम्हाला यूज करायला मिळत आहे. ऑनलाईन शॉपिंग याच्यावर सुद्धा आम्हाला 2% कमिशन आहे. हे झाले आमच्या ई कॉमर्स वर रिचार्जचे कमिशन. मित्रांनो इथे अधिक अर्निंग करिता प्लॅन आहे ते म्हणजेच स्पॉन्सरशिप. आम्ही एक वेळ येथे जॉईनिंग केल्यानंतर आम्हाला अधिक रिटेलर जॉईन करायचे आहेत, म्हणजेच स्पॉन्सरशिप होऊ येथून आम्हाला रॉयल्टी मिळेलच. तर मग चला आपण एक वेळ येथे पाहूया की नवीन रिटेलर जॉईन केल्यास कोणते फायदे मिळतील आणि रॉयल्टीवर रिटेलर कडून कशा प्रकारे पैसे मिळतील. आम्ही येथे एक रिटेलर जॉईन केल्यास आम्हाला कंपनीकडून 250 रुपये मिळतील आणि आमच्या रिटेलरला म्हणजेच आम्ही ज्यांना जॉईन केले त्यांना 600 रुपये मिळतील आणि त्यांना 12 महिने प्रतिमाह 100 रुपये मिळतील आणि म्हणजेच 12 महिन्यामध्ये त्यांना 100 रुपये असे 1200 रुपये मिळतील. एकूण 1800 रुपये जे त्यांनी आम्हाला दिलेले आहेत 1800 रुपये ते त्यांना तर मिळालेच. आणि 20 दिवसाच्या आत 25 रिटेलर बनवल्यास आम्हाला कंपनीकडून मोबाईल फोन मिळेल आणि आम्ही 2 वर्षाच्या आत 500 जॉईनिंग केल्यास आम्हाला रॉयल्टी देत आहे. ते लाईफ टाइम करिता आहे. 500 जॉईनिंग केल्यास आम्हाला कंपनी 5000 रुपये प्रतिमाह रॉयल्टी देत आहे, तेही लाईफ टाइम करेल. आम्ही जॉईन केलेल्या कुठल्याही एक कस्टमरने जरीही एखाद्या व्यक्तीचे कॉम्बो सिम ऍक्टिव्हेशन केल्यास आम्हाला त्याचे बेनिफिट मिळेल किंवा आमच्या टीम मध्ये असलेल्या एका व्यक्तीने जर प्रतिमाह 100 रुपयाचे रिचार्ज केले तर आम्हाला एका व्यक्तीपासून 0.2% कमिशन मिळेल. आमच्या टीम मध्ये जर 50 व्यक्ती असतील तर आम्हाला 50 रिटेलर कडून 0.2% कमिशन मिळेल. 150 पेअर कंप्लीट केल्यास आम्हाला एक लॅपटॉप मिळेल. गोल्ड स्टार रँक आहे आणि गोल्ड स्टार रँक मध्ये मित्रांनो आम्हाला एक मोटरसायकल आणि 30,000 रुपये कॅश मिळेल. सोबतच 4 दिवस आणि 3 रात्र हॉलिडे नाईट. पण याकरिता आम्हाला 150 दिवसांमध्ये 500 पेअर्स कंप्लीट करायचे आहेत, म्हणजेच 500 रिटेलर जॉईन करायचे आहेत. नंतर आहे प्लॅटिनम रँक, म्हणजेच आम्हाला प्लॅटिनम रँक मध्ये इथे बघू शकता फ्रेंड्स आपण आम्हाला इथे 42 इंची LCD हॉलिडे टूर हाँगकाँग करिता मिळत आहे. 5 डे आणि 4 नाईट करिता आणि सोबतच 80,000 रुपये कॅश मिळेल. पण याकरिता आम्हाला 2100 पेअर 250 दिवसामध्ये कंप्लीट करायचे आहे. नंतर आहे फ्रेंड्स सिंगापूर टूर सुद्धा आहे. पण सिंगापूर टूर करिता आम्हाला इथे 5000 पेअर कंप्लीट करायचे आहे. 5000 पेअर म्हणजे जॉईनिंग करायचे आहेत आणि याला कुठलीही लिमिट नाहीये. आम्ही भविष्यामध्ये कधीही 5000 पेअर कंप्लीट केल्यास आम्हाला या सुविधा उपलब्ध मिळतील. रँक रुबी. नंतर आहे मित्रांनो रँक रुबी स्टार. येथे आम्हाला 6300 पेअर कंप्लीट करायचे आहेत. याला कुठलीही लिमिट नाहीये. आम्ही भविष्यात कधीही 6300 जॉईनिंग केल्यास आम्हाला इथे एक कार मिळत आहे. नंतरच मित्रांनो आपण इथे बघू शकता डायमंड रँक आहे आणि डायमंड रँक मध्ये आम्हाला स्विफ्ट डिझायर कार सुद्धा मिळत आहे. पण याकरिता आम्हाला 35,000 म्हणजेच 35,000 जॉईनिंग करायचे आहेत. आणि नंतर फ्रेंड्स सर्वात लास्ट जी रँक आहे ती आहे रँक क्रोन. मित्रांनो इथे आम्हाला BMW कार मिळत आहे. पण याकरिता आम्हाला इथे 99,000 पेअर कंप्लीट करायचे आहे. 99,000 पेअर कंप्लीट केल्यानंतर फ्रेंड्स आम्हाला इथे एक BMW कार मिळत आहे. आणि सोबतच मित्रांनो आपल्याला माहीतच असेल
जर आम्हाला एका कस्टमर म्हणजे एका पीयर मागे एक आमची जी ही टीम आहे, या टीम मध्ये आम्ही जर जवळपास 100 जरी कस्टमर ऍड केले किंवा 100 जॉईनिंग केले, 100 जॉईनिंग मधून जर प्रत्येक कस्टमरने प्रतिमाह 100 रुपयाचे रिचार्ज केले तर 0.2% आम्हाला कमिशन मिळत आहे. नंतरच हे आमचे एक बेनिफिट झाले. नंतर आमचे कितीही पेयर जर असतील तर त्यांच्यापासून आम्हाला 0.2% कमिशन मिळतच आहे. म्हणजेच फ्रेंड्स 100 रुपयावर 2 पैसे कमिशन मिळत आहे. आणि आमची जर टीम जर 1000 कस्टमराची असेल किंवा 2000 कस्टमराची असेल तर आम्हाला 0.2% कमिशन मिळत आहे. नंतर त्यांनी ई कॉमर्स सुविधा जरी यूज केल्या त्याच्यावर सुद्धा आम्हाला कमिशन मिळतच आहे. नंतरच मित्रांनो आम्हाला इथे कंपनी तर आम्हाला प्रत्येक आमच्या रिटेलर कडून म्हणजे प्रत्येक पेयर कडून आम्हाला 0.2% कमिशन तर देतच आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती पर मंथला 100 रुपयाची रिचार्ज करतेच, म्हणजे आम्हाला 0.2% ने खूप काही अर्निंग होत आहे. नंतरच आम्हाला जी कंपनी देत आहे 5000 रुपये रॉयल्टी किंवा अदर कमिशन्स म्हणजेच हे सुद्धा आहे. हे तर वेगळेच आहे. कंपनी आम्हाला रॉयल्टी देत आहे, हे सुद्धा वेगळे आहे. आमच्या डाउनलाईन मध्ये जेवढे काही स्पॉन्सर्स आहेत म्हणजे आमच्या टीम मध्ये वर्क करणारे जेवढे काही सिनियर्स आहेत आणि त्या सिनियर्सने काही जॉईनिंग केल्या तरीही आम्हाला कमिशन मिळत आहे. तर आम्ही एक जॉईनिंग केली तर आम्हाला इथे कंपनी 250 रुपये देत आहे. आमच्या खाली कुठल्या सिनियरने किंवा एखाद्या स्पॉन्सरने जर एखाद्या व्यक्तीला स्पॉन्सर केले किंवा एखादे ऍक्टिव्हेशन केले तरीही आम्हाला कमिशन मिळत आहे. तर फ्रेंड्स इथे आमची वेगळी अर्निंग झाली. जवळपास फ्रेंड्स आपण जर याचे टोटल लावले तर कमीत कमी आम्ही 30 ते 40 हजार रुपये महिना इथे कमवतच आहोत. फ्रेंड्स आम्ही इथे अदर इन्कम सुद्धा करू शकतो. इथून डिश टीव्ही सुद्धा बुकिंग करू शकतो. तर चला फ्रेंड्स आपण एक वेळ बघून घेऊया की आम्हाला इथून या वेबसाईटवर जायचे आहे आणि बघायचं आहे एक वेळ की आम्हाला इथे सत्य आहे किंवा असत्य आहे, म्हणजेच हे फ्रॉड तर नाही कुठे. तर चला फ्रेंड्स आपण एक वेळ मायरीच्या ज्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊया आणि त्यांची एक वेळ टर्म्स कंडिशन अँड पॉलिसीज बघून घेऊया की आम्हाला इथे कशा प्रकारे आम्हाला इथे कंपनी पैसे देत आहे. तर फ्रेंड्स माझ्याकडे सुद्धा माय रिचार्ज आहे. फ्रेंड्स तुम्ही एवढीही घाई करू नका, कारण माय रिचार्ज मध्ये वर्क करणे म्हणजे एवढेही सोपे नाहीये. कारण 1800 रुपये खर्च करणे म्हणजेच प्रत्येक व्यक्ती विचारच करतो. तर मित्रांनो तुम्ही विचार करूनच ऍक्टिव्हेशन करा. तुम्ही जर विचार करत असाल की आम्ही 150-200 पेयर्स 25 दिवसामध्ये करतो तर फ्रेंड्स असे होणे अशक्य आहे. तर चला फ्रेंड्स मी एक वेळ तुम्हाला कंडिशन्स अँड पॉलिसीज दाखवून देतो. मला येथून आजही थोडाफार अर्निंग होत आहे, म्हणजेच कंपनी मला पैसा देत आहे कारण माझ्या खाली सुद्धा काही स्पॉन्सर केलेले ऍक्टिव्हेशन कस्टमर आहेत आणि त्यांनी काही रिचार्ज केले तर मला थोडीफार अर्निंग होत आहे. त्याच्यामुळे फ्रेंड्स मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला. तर चला फ्रेंड्स आपण एक वेळ माय रिचार्ज कडे जाऊया आणि हे बघून घेऊया की आम्हाला इथे कुठली अर्निंग मिळत आहे आणि कशा प्रकारे मिळत आहे. तर आपण एक वेळ कंपनीचे डॉक्युमेंट्स बघून घेऊया. कंपनी काही फ्रॉड वगैरे तर करत नाहीये आमच्या सोबत. तर चला फ्रेंड्स आपण एक वेळ माय रिचार्ज वेबसाईट कडे जाऊया आणि बघून घेऊया. फ्रेंड्स आपण इथे बघू शकता माझ्याकडे क्रोम ब्राउझर आहे आणि आम्हाला इथे टाकायचं आहे माय रिचार्ज. तर चला फ्रेंड्स आपण एक वेळ इथे माय रिचार्ज टाईप करून टाकूया आणि हे बघा ही आमची वेबसाईट आहे. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमच्या इथे माय रिचार्ज प्लॅन सुद्धा आलेला आहे आणि हे बघा इथे जिओचे रिचार्ज सुद्धा अवेलेबल आहे. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता माय रिचार्ज मध्ये जिओचे रिचार्ज सुद्धा अवेलेबल आलेले आहे. तर फ्रेंड्स इथे बघू शकता आपण आम्हाला इथे सांगत आहे जिओचे रिचार्ज इथून आपण करू शकता. तर फ्रेंड्स इथे बघा बरेचसे ऑप्शन्स आहेत, आम्ही इथून रिचार्ज करू शकतो जिओचे सुद्धा. फ्रेंड्स आपण इथे बघू शकता यांची नवीन वेबसाईट आहे आणि हे बघा यांच्या वेबसाईट मध्ये इथे आपण बघू शकता मोबाईल रिचार्ज सुद्धा करू शकतो आम्ही. इथे आम्हाला सांगत आहे इन्सर्ट मनी ट्रान्सफर आहे, मनी ट्रान्सफर सुद्धा करू शकतो आम्ही कुठे. आणि हे बघा आम्हाला मनी ट्रान्झॅक्शन सुद्धा दाखवत आहे. नंतर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता मल्टीप्लेक्स म्हणजेच आम्ही इथे कुठल्याही ट्रॅव्हल, एअर, कार तिकीट, हॉलिडे सर्व काही येथून बुकिंग करू शकतो. हॉटेल बुकिंग सुद्धा आम्ही येथे करू शकतो. बस तिकीट बुकिंग सुद्धा इथे अवेलेबल आहे. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता इथे आम्हाला ऑनलाईन शॉपिंग वगैरे जर करायची असेल तर आपण इथून ऑनलाईन शॉपिंग सुद्धा करू शकता. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आम्हाला इथे कुठल्याही मोबाईलचे रिचार्ज करायचे असतील तर आम्हाला इथून रिचार्ज सुद्धा करायला मिळतील. नंतरच फ्रेंड्स आपण इथे बघू शकता डिश आहे, डिश टीव्हीचे सुद्धा आम्ही रिचार्ज करू शकतो. फ्रेंड्स आपण इथे बघू शकता डिश टीव्ही मध्ये इथे बऱ्याचशा डिश टीव्ही आहेत, सन डायरेक्ट आहे, टाटा स्काय आहे, एअरटेल आहे, HD व्हिडिओकॉन सुद्धा आहे आणि डिश टीव्ही सुद्धा आहे. तर फ्रेंड्स यांचे सुद्धा आम्ही इथून रिचार्ज करू शकतो. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता यांच्या इथे FDSA कंपनीची मेंबरशिप आहे, यांच्याकडे NSDC कंपनीचे सर्टिफिकेट सुद्धा आहे आणि हे बघा सर्टिफाईड कंपनी आहे, ISO मार्क आहे यांच्याकडे. आणि हे बघा यांचे प्रोडक्ट आहे तिथे बरेचसे प्रोडक्ट आपण यूज करू शकता इथून.
तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता मोबाईल रिचार्ज मध्ये आपण एक वेळ व्ह्यू मोर करून बघूया. फ्रेंड्स आपण इथे बघू शकता इथे मोबाईल रिचार्ज इथे ऑनलाईन प्रोव्हाइड करत आहे सर्व्हिस. तर आपण इथे बघू शकता फ्रेंड्स ऑनलाईन प्रीपेड मोबाईल रिचार्ज आम्हाला इथे सर्व काही यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स इथे दाखवलेले आहे. आम्ही किती कमिशन देत आहोत, काय करत आहोत, सर्व काही इथे दाखवत आहेत. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता इथे आपण इथे कन्वर्शन्स मध्ये इथे बघू शकता एअरटेल, वोडाफोन, आयडिया, रिलायन्स, टेलिनॉर बऱ्याचशा कंपनीत आहेत. सर्वच कंपन्या आहेत जवळपास आणि या सर्व कंपन्यांचेच रिचार्ज यांच्याकडे अवेलेबल आहे. तर फ्रेंड्स हे झाले आमचे मोबाईल रिचार्जचे. आणि नंतर हे बघा आम्हाला इथे सांगत आहे रिचार्ज आणि मोबाईल लॉक डिपॉझिट अमाऊंट. तर फ्रेंड्स आम्हाला इथे दाखवत आहे एक्झाम्पल म्हणून किंवा तुम्हाला जर ऑफलाईन कुठला रिचार्ज करायचा असेल, तुमच्याकडे ॲप्लिकेशन अवेलेबल नसेल किंवा इंटरनेट अवेलेबल नसेल तर तुम्ही ऑफलाईन सुद्धा रिचार्ज करू शकता. त्यांनी इथे एक्झाम्पल दाखवलेलं आहे. इफ यू वॉन्ट टू रिचार्ज RS20 टू वोडाफोन मोबाईल बेअरिंग नंबर आहे बघा, हा नंबर आहे, हा दिल्ली सर्कलसाठी आहे. आणि हे बघा आम्हाला इथे MRMC स्पेस यूजर ID स्पेस सर्व्हिस प्रोव्हायडर शॉर्ट कोड नंतर मोबाईल नंबर स्पेस अमाऊंट रिचार्ज स्पेस टुडे डेट अँड सेंड टू या नंबरवर सेंड करायचं आहे. दिल्लीच्या व्यक्तीकरिताच हा VMN नंबर आहे. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता विटल मोबाईल नंबर VMN युअर लोकेशन. तर फ्रेंड्स आम्हाला इथे कुठल्याही कंपनीचे रिचार्ज ऑफलाईन करायचं आहे तर हे बघा इथे VMN आहेत आणि या नंबरवर आम्हाला इथे सेंड करायचं आहे. तर फ्रेंड्स आपण इथे बघा तामिळनाडू एअरटेल करिता हा आहे, कर्नाटका एअरटेल करिता हा आहे, आंध्र प्रदेश एअरटेल करिता हा आहे. नंतरच फ्रेंड्स आपण इथे बघू शकता इथे बरेचसे आहे. तर महाराष्ट्राकरिता फ्रेंड्स आपण इथे बघू शकता महाराष्ट्राकरिता हा नंबर आहे. हा नंबर आम्हाला इथे टाकायचा आहे आणि या नंबरवर अशा प्रकारे SMS सेंड करायचा आहे म्हणजेच ऑफलाईन रिचार्ज करायचा आहे. तर आमची युजर ID तेथे टाकून त्यांना मेसेज जर पाठवला तर आमचे हे रिचार्ज ऑनलाईन चालले जातील. नंतरच फ्रेंड्स तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर यांची myrechargeco.in माय रिचार्ज ॲप्स आहे, myrechargeco.in इथे सुद्धा ॲप्लिकेशन उपलब्ध आहे. नंतर प्ले स्टोअरवरनं सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. नंतरच फ्रेंड DTH मध्ये सुद्धा असेच काही आहे. तर हे बघा DTHचे इथे सुद्धा रिचार्ज करू शकता. फ्रेंड्स आपण इथे बघू शकता बरेचसे DTH आहेत आणि यांचे सुद्धा तुम्ही रिचार्ज करू शकता, ऑफलाईन सुद्धा रिचार्ज करू शकता. इथे VMN आहेत आणि इथे अशाच प्रकारे VMN टाकायचं आहे आणि आम्हाला इथे ऑफलाईन मध्ये सुद्धा डिश टीव्हीचे रिचार्ज करायला मिळतील. नंतर फ्रेंड्स DMT म्हणजे डोमेस्टिक मनी ट्रान्सफर. आम्हाला इथे डोमेस्टिक मनी ट्रान्सफर सुद्धा आहे. मनी जर ट्रान्सफर करायचे असतील तर आम्ही मनी सुद्धा इथून ट्रान्सफर करू शकतो कुठल्याही बँकेमध्ये. तर फ्रेंड्स यांची मनी ट्रान्सफर करिता स्पेशल ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन सुद्धा आपण डाउनलोड करू शकता आणि मनी ट्रान्सफर सुद्धा करू शकता. नंतर फ्रेंड्स डेटा कार्ड सुद्धा इथून आपण रिचार्ज करू शकता. तर फ्रेंड्स आम्ही इथून DTH चे रिचार्ज सुद्धा करू शकतो. नंतरच फ्रेंड्स आपण इथे बघा ट्रॅव्हल आणि इथून ट्रॅव्हल बुकिंग सुद्धा करू शकतो. इथे आपण बघू शकतो हॉलिडे सेक्शन आहे. नंतर इथे आम्हाला हॉटेल बुकिंग करायची असेल तर हॉटेल बुकिंग सुद्धा आम्ही इथून करू शकतो. नंतर बस बुकिंग आहे, बस बुकिंग सुद्धा आम्ही इथून करू शकतो. आणि हे बघा इथे एरोप्लेन बुकिंग आहे, एरोप्लेन बुकिंग सुद्धा आम्ही करू शकतो. तर फ्रेंड्स आम्ही इथून सर्व काही बुकिंग करू शकतो. नंतरच हे बघा DTH कनेक्शन बुकिंग, DTH कनेक्शन बुक जर करायचं असेल तुम्हाला ऑनलाईन म्हणजे DTH जर बुक करायचं असेल तर आपण इथे बघा इथे DTH बुक सुद्धा होईल आणि DTH बुकिंग वर सुद्धा आम्हाला बराचसा कमिशन आहे. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता एअरटेल आहे, टाटा स्काय आहे, डिजिटल रिलायन्स आहे, नंतर डिश टीव्ही आहे, सन डायरेक्ट आहे आणि व्हिडिओकॉन सुद्धा आहे. आम्ही इथून कुठल्याही डिश टीव्हीचे ऑनलाईन बुकिंग करू शकतो आणि ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर कंपनीचा माणूस आमच्या इथे येईल, नंतरच आमच्या डिश टीव्हीला इथे सेट करून चालला जाईल. तर फ्रेंड्स हे बघा ऍक्टिव्हेशन प्लॅन आहे. हे बघा मी तुम्हाला अगोदरच सांगितले होते आम्ही इथून 2 प्रकारच्या ऍक्टिव्हेशन करू शकतो. म्हणजेच आम्ही एकतर कस्टमरच्या स्वरूपात सुद्धा ऍक्टिव्हेशन करू शकतो आणि रिटेलर आणि डिस्ट्रीब्युटर. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता इथे कस्टमरच्या स्वरूपात जर तुम्हाला ऍक्टिव्हेशन करायचं असेल तर तुम्हाला इथे पैसा मिळणार नाही किंवा कुठलेही बेनिफिट होणार नाही, पण तुम्ही यांच्या सर्व सर्व्हिसेस यूज करू शकता. नंतर जे बघा ॲज अ रिटेलर मध्ये सुद्धा तुम्ही बरंच काही यूज करू शकता. आपण इथे बघू शकता फ्रेंड्स यांच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स आहे. ॲज अ कस्टमरच्या ऍक्टिव्हेशन केल्यानंतर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता 24 घंट्यामध्ये डाटा कार्ड, DTH रिचार्ज. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता ॲज अ कस्टमर 24 तासाच्या आत तुम्ही मोबाईल रिचार्ज, डाटा कार्ड, DTH रिचार्ज सर्व काही यूज करू शकता. तर फ्रेंड्स बट ही विल नॉट इनेबल फॉर एनी टाईप ई-कॉमर्स. नो म्हणजेच आम्हाला कुठल्याही ई कॉमर्स सुविधा यूज करायला मिळत नाही. नंतरच फ्रेंड्स प्रोडक्ट मधले कुठलेही कमिशन असतील तर आम्हाला कमिशन सुद्धा इथे मिळत नाही. तर फ्रेंड्स हे बघा रिटेलर मध्ये बरीच काही
सुविधा आहे. तर नंतर हे बघा ॲज अ डिस्ट्रीब्युटर मध्ये खूप काही कमिशन आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आम्हाला इथे कमिशन मिळेल. तर फ्रेंड्स आपण इथे बघा डिट्टो टीव्ही चे रिचार्ज सुद्धा इथे उपलब्ध आहेत. तुमच्याकडे डिट्टो टीव्ही जर असेल ऑनलाईन तर डिट्टो टीव्ही जर तुम्ही बघत असाल तर हे बघा आमच्याकडे इथे डिट्टो टीव्हीचे प्लॅन्स आहेत. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता 100 लाईव्ह चॅनल्स आहेत डिट्टो टीव्ही कडे आणि 6 दिवसाचा कॅचअप आहे. तर फ्रेंड्स आम्हाला इथे 6 दिवस फ्री यूज करायला मिळत आहे. नंतर डिट्टो टीव्ही जे आहे इथे एका महिन्याकरिता 20 रुपयाचा पॅक आहे त्यांचा. तर तो पॅक सुद्धा आम्ही इथून रिचार्ज करू शकतो. नंतर हे बघा 50 रुपयात 3 महिन्याकरिता पॅक आहे आणि हे बघा 90 रुपयात 6 महिन्याकरिता हा प्लॅन आहे. नंतरच फ्रेंड्स आपण इथे बघू शकता 170 रुपयात 1 वर्षाकरिता आम्ही हा प्लॅन यूज करू शकतो. तर फ्रेंड्स आम्हाला हे चॅनल यूज करायला मिळत आहे. आम्ही डिट्टो टीव्ही सुद्धा इथून यूज करू शकतो. हे झाले आमचे ई कॉमर्स अँड सर्व्हिस. तर फ्रेंड्स आपण एक वेळ इथे होमवर जाऊया आणि यांचे काही प्रोडक्ट वगैरे बघून घेऊया. फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आम्हाला इथे लँडलाईन आहे, DTH आहे, ट्रॅव्हल आहे, मनी रिटिमेन्सेन्स आहे. नंतर हे बघा मोबाईल रिचार्ज आहे आणि पोस्टपॅड आणि प्रीपेड दोन्ही मोबाईल्स आहेत तिथे. इथे बघा आम्हाला इथे रिचार्ज सुद्धा करायला मिळत आहे. हे बघा पोस्टपॅड मोबाईल आहे. पोस्टपॅड मोबाईल जर असेल तर पोस्टपॅड मोबाईलवर आम्हाला काही पोस्टपॅड मोबाईल जर असेल तर फ्रेंड्स आम्ही कुठे पोस्टपॅड मोबाईलमध्ये जर रिचार्ज केले तर आमचे काही पैसे कटतात, म्हणजेच आमचे काही पैसे मायनस होतात. तर फ्रेंड्स आम्हाला इथे कुठले कमिशन तर मिळत नाहीये पण आमचे कुठलेच पैसे कटत नाहीये, म्हणजेच आम्ही एकदम फ्रीमध्ये पोस्टपॅड रिचार्ज सुद्धा इथे करत आहोत. नंतरच फ्रेंड्स इथे बघा लँडलाईन आहे. लँडलाईनचे बिल सुद्धा आम्हाला इथे पे करायला मिळत आहे. सिलेक्ट ऑपरेटर, तर आम्हाला इथे लँडलाईनचे ऑपरेटर इथे सिलेक्ट करायचं आहे. जसे की आपण इथे बघू शकता BSNL लँडलाईन आणि इथे बघा फोन नंबर टाकायचा आहे आणि अकाउंट नंबर आणि एंटर अमाऊंट टाकल्यानंतर आम्हाला इथे आमची ID टाकायची आहे आणि नंतरच आम्ही इथून बिल सुद्धा पे करू शकतो. आपण इथे बघू शकता पे बिल बटन आहे आमच्याकडे, इथून आम्ही सुद्धा पे करू शकतो बिल्स. नंतर फ्रेंड्स हे बघा याच्यावर लेटेस्ट न्यूज आहेत, लेटेस्ट ऑफर्स आहेत, इथे अपडेट होतच असतात. तर फ्रेंड्स आपण इथून सुद्धा बघू शकता पे लँडलाईन बिल्स ॲट माय रिचार्ज मधून तुम्ही लँडलाईनचे बिल सुद्धा पे करू शकता. फ्रेंड्स आपण इथे बघू शकता मँगोलचं यांचे प्रोडक्ट आहे. हा प्रोडक्ट सुद्धा तुम्ही इथून यूज करू शकता. फ्रेंड्स नंतर इलेक्ट्रिक बिल आहे. इलेक्ट्रिक बिल सुद्धा तुम्ही माय रिचार्ज मधून पे करू शकता. तर हे बघा आम्हाला इलेक्ट्रिक बिल जर पे करायचे असतील सिलेक्ट इलेक्ट्रिक बोर्ड, कुठले बोर्ड आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे आणि या बोर्ड मधला कुठलाही म्हणजेच आमचाच बोर्ड सिलेक्ट करायचा आहे आणि इथे कस्टमर नंबर टाकायचा आहे. तर फ्रेंड्स आम्हाला इथे अमाऊंट टाकायची आहे आणि अमाऊंट टाकून इथे पे बिल वर पुश करायचं आहे. बिल सुद्धा पे होऊन जाईल. म्हणजेच आम्हाला इथे अगोदर लॉग इन करायचे आहे. फ्रेंड्स आम्ही इथे लॉग इन केलेले नाहीये पण मी तुम्हाला इथे एक्झाम्पल म्हणून दाखवत आहे. तर फ्रेंड्स इथे बघा ऑर्डर्स आहे. ऑर्डर मध्ये आपण इथे बघा गॅस, इन्शुरन्स, ब्रॉडबँड, डिट्टो टीव्ही इथे बरेच काही ऑप्शन्स आहेत. आपल्याला गॅस सुद्धा इथून पे करता येईल. कुठले गॅस आपण इथे बिल पे करू शकतो. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता इथे बरेचसे गॅस कंपनीज आहेत आणि या कंपनीचे आपण इथून बिल पे करू शकता. नंतर इन्शुरन्स आहे. इन्शुरन्सचे बिल सुद्धा तुम्ही इथून पे करू शकता. इन्शुरन्स अकाउंट नंबर आहे. इथून आपण इन्शुरन्सचे बिल सुद्धा ब्रॉडबँड आहे. ब्रॉडबँडचे सुद्धा मी इथून बिल पे करू शकतो. आणि हे बघा लेटेस्ट न्यूज इथे अपडेट होत आहे आणि इन्शुरन्स बद्दल, गॅस बिल बद्दल आम्हाला इथे माहिती देत आहे. तर फ्रेंड्स आम्हाला इथे कस्टमर केअर सोबत जर चॅटिंग करायची असेल तर फ्रेंड्स हे बघा इथे आम्हाला इथे कस्टमर केअर सोबत सुद्धा ऑनलाईन चॅटिंग म्हणजे ऑनलाईन नेहमीच आमची हेल्प करतील. ते सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन असतातच ते आणि आम्हाला इथे लॉग इन केल्यानंतर डायरेक्ट त्यांची हेल्प मिळेल. तर फ्रेंड्स चला आपण एक वेळ लॉग इन करून पाहूया आणि एक वेळ बघून घेऊया की यांचे फीचर्स लॉग इन केल्यानंतर कशा प्रकारे शो करतील. एक वेळ फ्रेंड्स यांचे प्रोडक्ट पाहून घेऊया आपण. हे बघा यांचे मँगोलचे प्रोडक्ट आहे. मँगोल ड्रिंक आहे, फॅमिली करिता ड्रिंक आहे. हा खूप बढिया ड्रिंक आहे आणि हा ड्रिंक ते आम्हाला. तर फ्रेंड्स हा जो मँगोलचा प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट आम्हाला ज्यावेळेस आम्ही ऍक्टिव्हेशन करतो किंवा यांची मेंबरशिप करतो त्यावेळेस हे आम्हाला विचारतात तुम्हाला मँगोलचा प्रोडक्ट हवा आहे किंवा तुमच्या ई वॉलेट मध्ये 600 रुपये आणि तुम्हाला पर मंथ 100 रुपये हवे असे संपूर्ण पर मंथ 100 रुपये असे संपूर्ण 1200 रुपये हवेत किंवा तुम्हाला हा मँगोलचा प्रोडक्ट हवा आहे. जर मँगोलचा प्रोडक्ट हवा आहे तर तुम्हाला हा मँगोलचा प्रोडक्ट देतील आणि तुमचे 1800 रुपये त्याच्यात मायनस करतील. तर फ्रेंड्स तुम्हाला तुमच्या 1800 रुपयाचा हा मँगोलचा प्रोडक्ट सुद्धा इथे मिळत आहे. हे झाले यांचे प्रोडक्ट आणि हे बघा ऑफर्स. हे बघा आपण इथे टॅरिफ प्लॅन्स आहेत. एअरटेल, BSNL यांचे सर्व काही प्लॅन्स आहेत. हे प्लॅन सुद्धा आम्हाला इथे शो करतील. फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आम्हाला इथे एअरसेलचे पूर्ण प्लॅन्स इथे शो करत आहेत आणि इथे बघू शकता इथे पूर्ण आम्हाला इथे प्लॅन्स इथे शो करत आहे की बघ आम्हाला इथे लेटेस्ट प्लॅन्स वगैरे सर्व काही इथे शो करतील.
तर फ्रेंड्स तुम्हाला कुठलेही जर रिचार्ज करायचे असतील तर तुम्ही इथून अगोदरच चेक करून इथून प्लॅन्स इथे शो करू शकता। तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता इथे बरेचसे प्लॅन्स आहेत। इथे आयडियाचे आपण एक वेळ प्लॅन बघून घेऊया की आयडियामध्ये कुठले प्लॅन्स आहेत। तर फ्रेंड्स आपण इथे बघा 220 ला 220 चे फुल टॉक टाइम आहे, 95 ला 80 रुपयाचे टॉक टाइम आहे आणि बघा लोकल अँड नाईट काही कॉल्स फ्री आहेत। तर आपण इथे सर्व काही प्लॅन्स इथे शो करू शकता। अशा प्रकारे फ्रेंड्स आपण इथून प्लॅन सुद्धा चेक करून इथून रिचार्ज करू शकता। तर फ्रेंड्स इथे बघू शकता आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटका, केरला यांचे इथे प्लॅन्स आहेत। तुम्हाला जर महाराष्ट्रातील जर प्लॅन इथे बघायचे असतील तर याच्यामधला महाराष्ट्र आणि गोवा इथे आपण बघू शकता महाराष्ट्र अँड गोवा आयडिया। तर आपण इथून महाराष्ट्राचे सुद्धा प्लॅन बघू शकता। इथे बरेचसे प्लॅन्स आहेत। इथे बघू शकता आपण आंध्र प्रदेश, रिसायकल, गुजरात, हरियाणा। तर आपण इथे महाराष्ट्राचे एक वेळ प्लॅन्स बघूया। फ्रेंड्स आपण इथे बघा महाराष्ट्राचे आमचे हे प्लॅन्स आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे रिचार्ज करायचे आहे आम्हाला। तर फ्रेंड्स तुम्हाला कुठे फुल टॉक टाइम वगैरे बघण्याची सुद्धा गरज नाही आहे। आपण इथून कुठल्याही प्रकारचे प्लॅन्स वगैरे इथून बघून रिचार्ज करू शकतो। नंतर फ्रेंड्स तुम्हाला DTH चे जर प्लॅन बघायचे असतील तर DTH चे प्लॅन सुद्धा आपण इथून बघू शकता। तर आपण इथून कुठल्याही DTH, डिश टीव्ही, डाटा कार्ड इथून कुठलेही प्लॅन्स बघू शकता आणि त्यांचे रिचार्ज करू शकता। फ्रेंड्स आपण इथे बघू शकता खूप प्लॅन्स आहेत आणि डिश टीव्ही आहे, DTH आहे, सन डायरेक्टर आहे, रिलायन्स आहे, टाटा स्काय आहे। यांच्या ऑफर्स पाहून तुम्ही इथून रिचार्ज करू शकता। तर फ्रेंड्स आपण एक वेळ इथे टाटा स्कायचे रिचार्ज बघून घेऊया की कुठले प्लॅन्स आहेत आणि कसे प्लॅन्स आहेत। टाटा स्कायवर क्लिक करून टाकूया आणि हे बघा आम्हाला इथे पूर्णपणे टाटा स्कायचे रिचार्ज इथे शो करत आहेत। बरेचसे टाटा स्कायचे प्लॅन्स आहेत आपण इथे बघू शकता। आपण इथून कुठलाही प्लॅन बघून रिचार्ज करू शकता। तर आपण इथून ऑफर्समध्ये जाऊन ऑफर चेक करू शकता आणि हे बघा कॉन्टॅक्ट। तुम्हाला कंपनीशी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही इथून डायरेक्टली कंपनीला कॉन्टॅक्ट करू शकता। त्यांचे फेसबुक पेज आहे आणि फेसबुक पेजमध्ये सुद्धा आपण कॉन्टॅक्ट करू शकता। स्टेट बँक ऑफ इंडियाचे यांचे अकाउंट नंबर आहे, माय रिचार्ज PVT LTD म्हणजेच माय रिचार्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हे अकाउंट नंबर आहे आणि या अकाउंट नंबरवर आम्हाला पैसे टाकायचे आहे। फ्रेंड्स आपण इथे बघू शकता माय रिचार्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे स्टेट बँकेचे अकाउंट नंबर आहे आणि या अकाउंट नंबरवर आम्हाला इथे RTGS लावायचा आहे। म्हणजेच RTGS म्हणजेच आम्हाला यांच्या बँकेत पैसे भरायचे आहे। या अकाउंट नंबरवर माय रिचार्जचे जे ID आहे तिच्यावर आम्हाला इथे पैसे यूज करायला मिळतील। तर फ्रेंड्स हे बघा आपण इथे बघू शकता माय रिचार्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पंजाब नॅशनल बँकेचे सुद्धा अकाउंट नंबर आहे। याच्यावर सुद्धा आम्ही ऑनलाईन सुद्धा पैसे टाकू शकतो आणि ऑफलाईन सुद्धा टाकू शकतो म्हणजे चेक मार्फत। नंतर फ्रेंड्स आपण इथे बघा बँक ऑफ इंडिया आहे याचे सुद्धा आम्ही त्या अकाउंट नंबरवर पैसे टाकू शकतो। नंतर बँक ऑफ बडोदाचे सुद्धा अकाउंट नंबर आहे, येथून सुद्धा आम्ही इथे पैसे ट्रान्सफर करून माय रिचार्जच्या ई-वॉलेट मध्ये पैसे घेऊ शकतो। तर चला फ्रेंड्स आपण एक वेळ इथे लॉग इन करूया। फ्रेंड्स आम्हाला इथे युजर ID टाकायची आहे। तर चला आपण युजर ID टाकून देऊया। जी आम्हाला कंपनीकडून युजर ID मिळाली आहे ती युजर ID आम्हाला इथे टाकायची आहे। तर फ्रेंड्स चला आपण इथे एक वेळ लॉग इन ID टाकून देऊया आणि पासवर्ड। फ्रेंड्स आपण इथे बघू शकता मी इथे अगोदरच लॉग इन ID टाकली होती आणि अगोदर इथे लॉग इन केले होते म्हणून मला इथे लॉग इन ID टाकण्याचे काम नाही पडले। म्हणून हे बघा आपण इथे बघू शकता की मी इथे लॉग इन केलेलं आहे आणि हे बघा फ्रेंड्स आपण इथे बघू शकता मी इथे लॉग इन केलेलं आहे आणि हे बघा ही माझ्या वडिलांची ID आहे आणि हे बघा याच्यामध्ये यांचे नवीन प्रोडक्ट आहेत आणि त्याची ॲडव्हर्टाइजमेंट इथे करत आहेत। रिक्वेस्ट फॉर मनी ट्रान्सफर आम्ही इथून मनी ट्रान्सफर पण करू शकतो पण आम्हाला इथून त्यांना अगोदर रिक्वेस्ट करावी लागेल। नंतरच फ्रेंड्स आपण इथे बघू शकता डॅशबोर्ड मध्ये फ्रेंड्स आपण इथे टुडेज बिझनेस 00 नंतर फ्रेंड्स आमची अर्निंग आहे, इथे आम्हाला अर्निंग दाखवत आहे आणि हा आमचा प्लॅन आहे। आम्ही इथे कधी लॉग इन केले होते, जॉईनिंग कधी केली होती, आम्हाला इथे सर्व काही डिटेल दाखवत आहे। लास्ट लॉग इन आमचे लास्ट लॉग इन टाइम आणि डेट सर्व काही इथे आम्हाला इथे शो करत आहे। तर फ्रेंड्स हे झाले आमचे डॅशबोर्ड। नंतर फ्रेंड्स आपण एक वेळ आपल्या प्रोफाईल कडे जाऊया। प्रोफाईल मध्ये इथे बघा पॅकेज इनवॉइस पॅकेज सुद्धा आहे। पॅकेज इनवॉइस मध्ये इथे बघू शकता फ्रेंड्स आपण इथे रिटेलर ID आहे, रिटेलर नेम आहे। याच्यानंतर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता वाउचर डेट आम्ही इथे कधी व कोणते वाउचर मारले होते किंवा कितीचे रिचार्ज केले होते हे आम्हाला इथे सर्व काही दाखवत आहे। तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमच्या इथे एक DTH कनेक्शन आहे। आम्ही ज्यावेळेस आम्ही DTH कनेक्शन करतो तर DTH कनेक्शन मध्ये तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता नंबर 1 वर इथे आम्हाला 600 रुपये दाखवत आहे। हे 600 रुपये आम्हाला इथे मिळालेले आहेत। म्हणजेच आम्ही ज्यावेळेस नवीन ऍक्टिव्हेशन केले होते त्यावेळेस आम्हाला हे 600 रुपये मिळाले आहेत
नंतरच फ्रेंड्स आपण ते बघा DTH कनेक्शन आहे, आम्हाला DTH कनेक्शन मध्ये सुद्धा 600 रुपये कमिशन मिळते. म्हणजेच आम्ही फर्स्ट टाइम ज्यावेळेस DTH बुक केली त्यावेळेस आपल्याला 600 रुपये कमिशन मिळते. हे जे 600 रुपये आहेत ते आमचे कंपनीकडे बाकी आहेत. तर फ्रेंड्स हे बघा, हे साईन दोन्ही 12 आणि हे टोटल आमचे 1800 रुपये आहेत, हे आम्हाला मिळणार आहेत पूर्ण. तर फ्रेंड्स हे बघा, एअर तिकीट बुकिंग वाउचर 600 रुपये आहे, DTH वाउचर 600 रुपये आणि फ्री रिचार्ज 600 रुपये. म्हणजे आम्हाला याच्यामधला फ्री रिचार्ज मिळालेला आहे, DTH आणि एअर तिकीट बुकिंग. ज्या वेळेस आम्ही कधीही फर्स्ट टाइम लाईफमध्ये कधीही फर्स्ट टाइम आम्ही इथून ऑनलाईन जर बुकिंग केले तर आम्हाला इथे 600 रुपये सूट मिळतील. शो प्रोफाईल, आपली प्रोफाईल जी आहे ती प्रोफाईल पूर्णपणे शो करेल आपल्याला इथे. फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आम्हाला इथे पूर्ण प्रोफाईलच शो करत आहेत. आमच्या लेफ्टला कोण आहे, राईट साईडला कोण आहे आणि आमचे पूर्ण ॲड्रेस इथे शो करेल. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आणि नॉमिनी सुद्धा आहे, आम्हाला इथे नॉमिनी सुद्धा टाकावे लागेल, म्हणजेच आमच्या नॉमिनीला सुद्धा इथून पैसे मिळतील. नंतर फ्रेंड्स एडिट प्रोफाईल तुम्ही एडिट सुद्धा करू शकता इथून. चेंज पासवर्ड आहे, पासवर्ड सुद्धा चेंज करू शकता. नंतरच फ्रेंड्स आपण इथे बघू शकता इथे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड जर अपलोड करायचे असतील तर इथून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सुद्धा अपलोड करू शकता. फ्रेंड्स आपण इथे बघू शकता माय रिचार्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडनं आम्हाला हा जो सर्टिफिकेट आहे मिळालेला आहे. तर फ्रेंड्स आम्ही याची प्रिंटआउट सुद्धा काढू शकतो. जेनेलॉजी मध्ये फ्रेंड्स आपण इथे बघू शकता हायब्रिड मध्ये आपण इथे बघू शकता आमच्या लेफ्टला राईटला कोण आहे. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता हे हॅलो आम्ही, आणि आमच्या साईडला बघा आमच्या लेफ्ट साईडला आपण इथे बघू शकता हा व्यक्ती आहे, या व्यक्तीला आम्ही इथे स्पॉन्सर केलेले आहे. आणि हे बघा या माणसाची अपलाईन ही आमची ऑफलाईन आहे आणि अपलाईन मध्ये आमच्या हा व्यक्ती आहे. त्याच्यानंतर फ्रेंड्स डाऊनलाईन मध्ये इथे बघू शकता आमच्या डाऊनलाईनला हा सुद्धा व्यक्ती आहे. आणि हे बघा आमच्यावरती जे आम्हाला जॉईन केलेले आहेत हा तो व्यक्ती आहे. तर फ्रेंड्स आमची ही जे आहे ते अशा प्रकारे आम्हाला ग्रुप बनवायचा आहे आणि आम्हाला चालवायचं आहे. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता डिस्ट्रीब्युटर, आम्ही डिस्ट्रीब्युटर आहोत म्हणून आपण इथे बघू शकता डिस्ट्रीब्युटर करता हा सिम्बॉल आहे आणि रिटेलर करता हा सिम्बॉल आहे. नंतरच कस्टमर करता हा आहे आणि वॅकन्स म्हणजे आमच्या अगोदर कोणीतरी एक वेबसाईट चालवत आहे आमची आणि त्या वेबसाईटचे आम्हाला इथे लोकेशन दाखवत आहे. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता डाऊनलाईन डिटेल्स, आम्हाला इथे डाऊनलाईन डिटेल्स जर बघायचे असतील तर आम्हाला इथे ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाकायचे आहे. तर फ्रेंड्स आपण इथे एक वेळ ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाकून देऊया आणि बघून घेऊया की आमच्या डाऊनलाईन मध्ये काय चालू आहे नेमके. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता डायरेक्ट डिटेल्स आहेत आमच्या डाऊनलाईन मध्ये कोण कोण आहे हे बघा. आपण इथे बघू शकता हे 2 व्यक्ती आहेत आणि हे दोन्हीही पेड आहेत, म्हणजेच हे डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि यांनी आमच्या डिस्ट्रीब्युटर आयडीने डिस्ट्रीब्युटर्स म्हणून यांनी ऍक्टिव्हेशन केलेले आहेत. तर फ्रेंड्स यांनी कधीही लाईफमध्ये कितीचेही चार्ज रिचार्ज केले तर आम्हाला यांच्यापासून बेनिफिट होणारच. नंतर फ्रेंड्स ई वॉलेट मध्ये इथे बघू शकता आपण आम्हाला ई वॉलेट मध्ये आमच्या काय बॅलन्स आहे आणि किती आहे क्रेडिट. तर फ्रेंड्स ई वॉलेट मध्ये आपण बघू शकता डिस्क्रिप्शन मध्ये डाऊनलाईन रिपो कॅश इन्कम एप्रिल 6 रुपये डाऊनलाईन कडनं आम्हाला 6 रुपये मिळालेले आहेत. नंतरच फ्रेंड कमिशन ट्रान्सफर टू यांच्याकडनं याच्यासाठी आम्हाला 2 रुपये 1 रुपया 20 पैसे मिळालेले आहे. ट्रान्सफर ई वॉलेटचे आम्हाला इथे मिळालेले आहे 0 पैसे. नंतर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता डेली इन्कम एप्रिल 2016 डेली इन्कम 248 रुपये झालेले आहे आमचे. पण इथे बघू शकता फ्रेंड्स आमची अर्निंग आहे, या अर्निंगचे आम्ही इथून प्रिंटआउट सुद्धा काढू शकतो. नंतरच फ्रेंड्स रिवॉर्ड आहे, रिवॉर्ड कलेक्टर आहे इथे. तर फ्रेंड्स आम्ही इथून आतापर्यंत कुठलाच रिवॉर्ड कलेक्ट नाही केला त्याच्यामुळे आम्हाला इथे रिवॉर्ड दाखवत नाहीये. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता फ्री रिचार्ज रिपोर्ट आहे, आम्हाला इथे दाखवत आहे आम्हाला आतापर्यंत कंपनीकडनं किती रिचार्ज मिळालेले आहे. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आम्हाला कंपनीकडनं आतापर्यंत इतके पैसे मिळालेले आहेत आणि हे बघा तारीख वगैरे सर्व काही आहे आणि आपण इथे बघू शकता. तर आम्हाला अशा प्रकारे कंपनीने आमच्या 1800 रुपयामधून 100 रुपये करून आम्हाला इथे दिलेले आहेत. तर आम्हाला जर टॉप अप रिचार्ज करायचे असतील तर आपण इथे बघू शकता टॉप अप रिचार्ज आहे, DTH कनेक्शन आहे, टॉप अप इनोवाइस आहे, टॉप अप ट्रान्सफर आहे, ट्रॅव्हल आहे, ई वॉलेट आहे, पोस्टपॅड आहे, नंतर DTH आहे आणि मोबाईल आहे, ई कॉमर्स रिपोर्ट आहे, नंतर इलेक्ट्रिसिटी सुद्धा आम्ही ट्रान्झॅक्शन करू शकतो. तर फ्रेंड्स तुम्हाला जर करायचे असतील तर इथे अगोदर सबमिट करायचे लागेल. इथे अगोदर आम्हाला सबमिट करायचे आहे आणि सबमिट केल्यानंतर आम्हाला इथे त्यांचे रेकॉर्ड दाखवेल, आम्ही आतापर्यंत किती इलेक्ट्रिसिटी बिल्स पे केले होते ते आम्हाला इथून दाखवेल. त्याच्यानंतर फ्रेंड्स आपण इथे
टॉप अप क्रेडिट वायलेट रिपोर्ट आहे, इथे टॉप अप क्रेडिट वायलेट रिपोर्ट सुद्धा तुम्हाला दाखवेल. तर फ्रेंड्स नंतरच फ्रेंड्स आपण इथे बघू शकता बसमध्ये बस बुकिंग आहे, तिकीट कलेक्शन आहे, बुक हिस्ट्री आहे आणि मनी ट्रान्सफर सुद्धा इथे सर्वात खाली आहे. तर फ्रेंड्स आम्ही इथून मनी ट्रान्सफर आणि लॉग आउट सुद्धा करू शकतो. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आम्हाला कुठल्याही कंपनीचे रिचार्ज करता येतील आणि एकदम फ्रीमध्ये अर्निंग करता येईल. तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ जर पसंत आला असेल नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. कारण फ्रेंड्स आम्ही आपल्याकरता दररोज कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल दररोज एक नवीन माहिती आणि दररोज एक नवीन व्हिडिओ घेऊनच येतो. तर फ्रेंड्स सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पाहत राहा आणि शिकत राहा. जय महाराष्ट्र. धन्यवाद फ्रेंड्स.